न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या नेत्याचा पुन्हा गोंधळ, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल। निर्भय महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख जितेंद्र भावे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातत्याने शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या या वादग्रस्त नेत्यांनी यावेळी थेट एका खासगी शोरूममध्ये घुसून गोंधळ घातला आणि खंडणीची मागणी केली। इंदिरानगरमधील अशोक लेलँड महावीर व्हील्स शोरूममध्ये जितेंद्र भावे, वाहन मालक दिगंबर पाटील, राजेंद्र गायधनी यांच्यासह काही कार्यकर्ते गेले। शोरूममधील कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांनी दुरुस्तीसाठी आलेल्या गाडीचे स्पेअर पार्ट्स काढून घेतलेत असा आरोप केला आणि त्यानंतर 2.5 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली। पैसे न दिल्यास शोरूमला वारंवार येऊन फेसबुक लाईव्ह करून बदनामी करणार अशी उघड धमकी त्यांनी दिली। संपूर्ण प्रकाराचा फेसबुक लाईव्ह करण्यात आला। त्यामुळे संबंधित दुकान व्यवस्थापकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दिनांक 11/4/2025 रोजी भारतीय न्याय संहिता 308(2), 329(4), 356(2), 3 आणि 189(2) आणि 190 या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। यात फिर्यादी जे आहेत हे महावीर महिंद्राचं जे शोरूम आहे त्याचे मॅनेजर आहेत, सेल्स मॅनेजर आहेत, युसुफ पठाण यांनी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या तक्रारीनुसार 2 दिवसापूर्वी आरोपी दिगंबर वेडू पाठे, जितेंद्र भावे आणि राजेंद्र गायधनी यापैकी राजेंद्र गायधनी आणि पाठे हे त्यांच्या शोरूममध्ये जाऊन या गाडीची त्यांची जी काही तक्रार होती त्याबद्दल तिथं फेसबुक लाईव्ह करून त्यांची बदनामी करून आणि त्यांच्या कस्टमर्सवर इफेक्ट होईल अशा पद्धतीने फेसबुक लाईव्ह करून त्यानंतर त्यांना 2.5 लाख रुपयाची खंडणी मागितलेली आहे, बेकायदेशीर पैशाची मागणी केलेली आहे। अशा तक्रारीवरून काल रोजी CR नंबर 111/25 हा दाखल झाला। यामध्ये या 3 आरोपींव्यतिरिक्त त्या निर्भय महाराष्ट्र पार्टी, जितेंद्र भावे यांच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे 6 ते 7 इतर व्यक्ती हे बेकायदेशीरपणे अनाधिकाराने त्या ठिकाणी प्रवेश करून त्यांनी त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करून त्यांची बदनामी केलेली आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये या 3 आरोपींव्यतिरिक्त इतर 6 ते 7 आरोपी आहेत। याच्यात अटक झाली काल गुन्हा दाखल झालेला आहे। आज रोजी आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। जितेंद्र भावे यांनी याआधीही अनेक वेळा सरकारी कार्यालयात गोंधळ घातले आहेत। अधिकाऱ्यांना धमकावणे, सोशल मीडियावर तगादा लावणे असे प्रकार घडले आहेत। हे सगळं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलं जातं। यातून समाज माध्यमांचा थेट गैरवापर करत आहेत। असे प्रकार बिनधास्तपणे करणाऱ्या या गटावर आता कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे।